ज्ञानेश्वरी पठण अध्याय 18 ओव्या 481 ते 510 श्लोक 0. जैसे खालारा धावे पाणी भ्रमरस पुष्पाची घाणी नाना सुटला सांजवणी वस्तूची पा आगा स्वर्गीची उर्वशी ऐकोणी जेवी माणुसी वराता लावी जती आकाशी यागाची पै पारिवा जैसा किरीटी चढला नभाची ये पोटी पारवी देखोनी लोटी अंगची सगळे हे ना घनगर्जना परिसरिसा हे ना घनगर्जना सरिसा मयूर ओवांडे आकाशा ज्ञाता ज्ञेय देखोणी तैसा धावची गे म्हणून ज्ञान ज्ञेय ज्ञाता त्रिविधघा पंडुसुता होयची कर्मा समस्त प्रवृत्ती येथ परितेची ज्ञेय विपाये जरी ज्ञातया ते प्रिय होये तरी भोगावयान साय क्षणी विलंबू ना तरी अवचटे तेचे विरुद्ध होवनी भेटे तरी उगात वाटे सांडावया व्याळा का हारा वरपडा झाले या नरा हरिखू आणि दरारा सरिसाची उठे तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखिलेनी ज्ञातया होये मग त्याग स्वीकारे वाहे व्यापाराते तेथरागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथु सांडोनी पायांचा होय जैसा तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ऐसिये दशे जेविते बैसले जैसे रंधन करू का बरवेची केला मळा वरकुलूची वरकलूची झाला अंकसाळा नाना देव रिगाला देवळा कामाची या तैसा ज्ञेयाची या हावा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा राहटवी तेथ पांडवा करता होय आणि आपण होऊन करता ज्ञाना आणि करणता तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय ऐसा ज्ञानाची येणी जगती पालटू पडेगा सुमती डोळ्याची शोभा राती पालटे जैसे का अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाठी शीतांशु पालटे जैसा तैसा चालिता करणे ज्ञाता वेष्टी जे करतेपणे देवीची तिये लक्षणे ऐक आता तरी बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे बाह्य त्वचा श्रवण चक्षुरसना घ्राण हे पंचविध जाण इंद्रिये गा तेथ आतुले तव करणे करता कर्तव्या घे उमाणी मग तैजरे जाणे तरी बाहेरिले तियेही चक्षुरादिके दहाही उठवणी लवलाई व्यापारा सुये मग तो इंद्रिय कदंबू करविजे तव राबू जव कर्तव्याचा लाभू हातासी ये या ते कर्तव्य जरी दुःखे फळेल ऐसे देखे तो लावी त्यागुमुखी तिये दहाही
मग फिटे दुःखाचा ठावो, तवरा हटवी रात्री दिवो. विकणवाते का रावो जया परी, तैसे नित्याग स्वीकारी. वाहता इंद्रियांची धुरी, ज्ञातया ते अवधारी करता म्हणे. आणि कर्तयाच्या सर्व कर्मी, आतुचिया परिक्षमी. म्हणून इंद्रिया ते आम्ही करणे म्हणू. आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी. तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ. सोनाराचिया बुद्धी लेणे, व्यापे चंद्र करी चांदणे. का व्यापे वेल्हाळपणे वेली जैसी. नाना प्रभा व्यापे प्रकाशो, गोडिया इक्षुरसो. हे असो अवकाशो आकाशो जैसा. तैसे कर्तयाची या क्रिया, व्यापले जे धनंजया. ते कर्म गा बोलावया आन नाही. राम कृष्ण हरी.